मी विकास विनायक भोसले, उपसरपंच रौळगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून आमच्या गावातील पाझर तलाव क्रमांक 2 साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम चालू आहे. त्या कामासाठी लागणारी काळी माती थोडी शिल्लक होती, परंतु बाहेरगावून 7-8 टिपर आले आणि त्या टिपरनी काळी माती नेत असताना गावातल्या युवकांनी अडवली. अडवल्यानंतर सरपंच या नात्याने मला बोलवल्यानंतर आम्ही त्यांना, बाबा तुम्ही काय रॉयल्टी भरली का, ही संबंधित ऑफिसला फोन केला. बरोबर. सचिन करनाळे साहेबाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं अजिबात रॉयल्टी वगैरे काय भरलेली नाही, काय नाही आणि अशी नेता येत नसते. माती कधीपासून येते ती? आणि आज 5 वाजल्यापासून 10 टिपर माती घेऊन गेलेले आणि परत गावातली सगळी माणसं जमली आणि संबंधित टिपर मालकाचे आले. त्यांनी गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गावाने सांगितले बाबा उद्या सकाळी तहसीलदार साहेबाला बोलून, सरपंच साहेबांनी मी स्वतः सांगितलं की जेव्हा उद्या सकाळी तुमचा 8 वाजता चालू करा, आम्ही साहेबाला भेटतो. तहसीलदार साहेब आता पंढरपूर ह्याच्यात होते, बरोबर, पंढरपूरच्या यात्रेच्या ह्यात, त्यामुळे त्यांना तहसीलदारांना सांगितलं. तहसीलदार साहेबांनी फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं बाबा रॉयल्टी भरल्याशिवाय, पत्र दिल्याशिवाय माती काय उचलणं योग्य नाही. बरोबर. तसेच बार्शी तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय राजभाऊ राऊत यांना सुद्धा फोन केला. त्यांनी सुद्धा गावाच्या पुढे असं कोणी माती फिती उचलायचं नसतंय आणि ते तलावाचं काम अपूर्ण असल्यामुळं राजभाऊ राऊत साहेबांनी सुद्धा गावाच्या पुढे तुम्ही गावाने निर्णय घ्यायचा काय करायचं ते असं सांगितलं. तसेच तहसीलदार साहेबाला फोन केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की बाबा अशी उचलता येत नाही, त्यांनी पत्र द्यावं लागतं ऑफिस नाही. आणि संबंधित ऑफिसचे सचिन करनाळे साहेबाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मी काही सांगितलेलं नाही, काय नाही, आणि ह्यांनी मुरुम माती उचलायचं आणि दहशत गावात पसरून आमचं गाव मी 93 पासून सरपंच आहे ह्या रोळगावचा, परंतु आमच्या गावात कसलीही केस नाही, भांडण नाही, काय नाही. दोन्ही पार्ट्या जरी असल्या तरी एकमेकात मिळून मिसळून बसतो. परंतु ह्या बाहेरच्या लोकांनी येऊन गावामध्ये दहशत निर्माण करून तू आमचं काय करतो, कोण अडवतोय, ही दादागिरीची भाषा करून त्यांनी ही माती न्यायचं काम सुरू केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितलं बंद करायला सांगतो, करनाळे साहेबांनी सांगितलं, तरी पण जाणून बुजून आमचं कोण काय करतंय, ह्या टिपर मालकाची इतकी घमेंड आणि मस्ती आहे आणि त्यांची पासिंग सुद्धा नाही, नंबर नाहीत त्या टिपर सीनला, आणि गावात दादागिरी दहशत बसवून हे माती घेऊन जातात. तरी संबंधितावर कडक कार्यवाही होऊन सदरची रॉयल्टी भरली नाही. त्या रॉयल्टी भरली नसल्याबद्दल माननीय तहसीलदार, माननीय करनाळे साहेब यांच्याशी सर्व बोलणं झालं असून त्यांनी सुद्धा सांगितलं बाबा भरलेलं नाही, काय नाही, आम्ही सांगितलेलं नाही. आणि तरी पण गावात दहशत बसवून ह्यांचं काम चालू आहे. तरी संबंधित गावगुंडावर तातडीनं कारवाई करून सदर टिपर मालक ही यांच्यावर गुन्हे दाखल करावे.